निंभोरकर लेफ्टनंट जनरल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडे आपण जाणार आहोत। त्यांच्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हा एक भ्याड हल्ला म्हणावा लागेल, मात्र याच्यासाठी या दहशतवाद्यांनी तब्बल महिनाभरापासून प्लॅनिंग सुरू केलं होतं। त्याच्या आधी त्यांनी ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं, अशी सगळी माहिती समोर येते। यावर लेफ्टनंट जनरल यांचं काय म्हणणं आहे? लेफ्टनंट जनरल निंभोरकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी थेट बोलूया। सर, कालचा जो भ्याड हल्ला झालेला आपण पाहिला, इन्फिल्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर रेकी असेल आणि मग एक्झिक्युशन असेल किंवा ॲक्च्युअल टेरर अटॅक असेल, या सगळ्या गोष्टींची सिक्वेन्स जर बघितली तर इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी नेमकी कुठल्या भागातून झालेली असू शकते। तुम्ही त्या भागामध्ये 2 वर्ष काम केले, त्या सेक्टरमध्ये तिथले प्रमुख होतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे साधारणपणे कशा पद्धतीनं हे दहशतवादी जे आहेत ते घुसखोरी करतात, तिथं पुन्हा स्टेशन्ड होतात आणि त्याच्यानंतर दहशतवादी हल्ले करायचा प्रयत्न करतात किंवा कारवाई करायचा प्रयत्न करतात। ते बघा, एक तुम्हाला सांगतो की कोणताही असा हल्ला करायचा असला तर हा लगेच होत नाही। त्याच्यासाठी त्याला प्लॅनिंग प्रिपरेशन करावं लागतं। आता आपण हल्ल्यापासून मागे जाऊ, इन्फिल्ट्रेशन सोडू, आपण शेवटी इन्फिल्ट्रेशनकडे येऊ। हल्ला झाला तर त्याच्यासाठी त्याला रेकी करावं लागतं, त्याला वाट बघावं लागते, प्लॅनिंग करावं लागतं, प्रिपरेशन करावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लपूनच आहेत, त्यामुळे त्याला लोकल स्थानिक माणूस आहे त्याची गरज असते। मग हा जो हल्ला झाला बायसिरन, हा पहलगाम व्हॅलीमध्ये, आणि तिथून सगळ्यात मोठी जी जागा किंवा एरिया आहे ज्यामध्ये या टेररिस्टना हेल्प मिळते, तो एक तराल म्हणून जागा आहे अवंतीपुराच्या मागे। आणि तो भाग पूर्णपणे जसं तो त्या भागातूनच बुरहान वानी आलेला आहे। प्रत्येक गावात कोणी ना कोणी त्यांचा माणूस आहे आणि तिथे बरेचसे टेररिस्ट झालेले आहे। तर माझ्या मते तिथे त्यांना हेल्प मिळाली असेल आणि स्थानिक लोक त्यांच्याशी नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे त्यांना प्लॅनिंग प्रिपरेशन झालं तर कमीत कमी 1.5-2 महिने तरी त्यांना लागले असतील। मग बघायचं कुठे काय करायचं आणि वापस कसं कुठेतरी जायचं, एस्केप करायचं, ह्या पण गोष्टी असतात। मग या एरियामध्ये यायला कुठून येऊ शकतात, त्यामुळे भरपूर रूट्स आहेत। एक सोनमर्गमधून पण येऊ शकतो, म्हणजे तिथे आमचे जे 109 ब्रिगेड आहे तिथून त्या भागातून येऊ शकतो। दुसरा गुलमर्गमधून येऊ शकतो आणि गुलमर्गमधून येऊन बडगाम आणि मग तुम्ही तरालमध्ये येऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही साऊथ ऑफ पीरपंजामध्ये पूंछ, रजौरी, नौशेरा, सुंदरबनी या भागातून येऊ शकतात। पण जेवढा माझा एक्सपिरियन्स, मी जम्मू अँड काश्मीर जवळपास 17 वर्ष नोकरी केली आहे 40 वर्षापैकी, तर त्यामध्ये मी सांगू शकतो की जे अखनूर, पूंछ, रजौरी, नौशेरा हा भागात आहे, वर्षातून मॅक्सिमम 15 टेररिस्ट येऊ शकतात, मॅक्सिमम, त्याच्यावरती येऊ शकत नाही। कारण की हे ओव्हर द इयर्स आम्ही पाहिलं का, कारण की एवढा भाग इन्फिल्ट्रेशनची कंडिशन आहे आणि मागे पूर्ण सॉलिड फेन्स आहे आणि ते फेन्स पेट्रोल केलेलं असतं। त्यामुळे काही जरी झालं, बरेचसे मारले पण जातात, 10-15च्या वरती येऊ शकत नाही। आणि मग त्यामध्ये काय, काश्मीर व्हॅलीमध्ये एवढे जे लोक असतात 110, 140, आपण जसे म्हणतो IB म्हणतात, तर ते कुठून येतात? मग त्यांना या भागातून गुलमर्गपासून ते सोनमर्गपर्यंत जो LC झालेला आहे त्यामधूनच यावं लागतं। आणि हा असं नाही की इथेही सैनिक कामं करतात, पण इथे काय फेन्स बर्फामुळे खाली पडलेलं, खाली जातं, त्यामुळे बर्फाच्या वेळेस इझी पडतं। एरिया जो आहे थोडा कठीण आहे इथल्यापेक्षा, सर्व्हिलन्स कठीण आहे, त्यामुळे ह्या भागातून इन्फिल्ट्रेशन थोडंसं जास्त होऊ शकतं। सर, तुम्ही इतके वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही असा हल्ला बघितला होतात का टुरिस्टवरती? त्यातही टार्गेट जे आहेत त्यांचे ओरिएंटेशन क्लिअर होते, ते पुरुष असतील, त्याच्यानंतर असं सांगितलं जाते, आता यातलं तथ्य किती किंवा माहिती नाही, रिलिजन्स विचारले गेले त्यांचे, किंवा त्यांना उर्दू वाचता येते का असंही विचारलं गेलं, कलमा पढता येतो का असंही विचारलं गेलं, आणि सिलेक्टेड किलिंग्स ज्या आहेत त्या केल्या गेल्या, फॅमिलीजमधले पुरुष बाहेर काढले गेले, कुटुंबांमधले। आपल्या पुण्यातले सुद्धा ती जी विक्टीम आहे, जिचे वडील गेले, तिच्याशी आम्ही बोलल्यानंतर ती शेजारी बसलेली असताना त्यांच्यातून उठवून नेलंय वडिलांना आणि स्पेसिफिक विचारून मग त्यांचं किलिंग केलंय। या अशा पद्धतीची घटना तुम्ही कधी बघितली होती का, की ज्यानं संपूर्ण देश हादरून गेला? रादर हे सगळं करायच्या मागचं पॉलिटिकल क्लिंच काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं भारत पाकिस्तान? एक तर सगळ्यात पहिले आपण ऐकलं असेल की मागच्या 7-8 दिवस आधीच त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तानचा आसिफ मुनीर, त्यांनी एक वक्तव्य दिलं होतं की आमची जिगलर वेन आहे आणि काश्मीरबद्दल आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर आहे। तर असं दाखवलं एका प्रकारे की
काश्मीरमध्ये जे काय झालं ते त्यांच्या पथ्यावर पडतं. मग काही ना काहीतरी भानगड करायचे असली ते त्यांना करावंच लागत असते. तर हे एक मुद्दा झाला. पॉलिटिकली असं वाटतं की काही ना आर्टिकल 370 जेव्हा गेलं तेव्हापासून असं भारतामध्ये पसरलेलं की इथे शांती अमन चैन, आणि झालं पण एकदम होत नाही, त्याला हळूहळू वेळ लागतो. तर तुम्ही बघा 19 पासून ते आतापर्यंत असे हल्ले खूप कमी झाले आहेत, आणि त्यामुळे त्यांना असं काहीतरी दाखवायचं आहे की हे एवढी शांती नाही आहे. पण माझ्या मते हा एखादा हल्ला एवढे आरामात होऊ शकणार नाही. दुसरा प्रश्न तुमचा की असं कधी आधी झालं होतं का? हे फक्त हिंदूंनाच मारलंय, म्हणजे त्यामध्ये दुमत नाही. कारण की जे आय विटनेस आहे त्यांनी त्यांच्याशी बोलून त्यांनी सांगितलेलं आहे की ते व्हेरी क्लिअर आहे की यांना मारायचं आहे. म्हणजे दहशत निर्माण करायची की हिंदूंना तुम्ही इथे नाही आहे, म्हणजे हिंदू त्यांच्या विरुद्धच आम्ही कारवाई करणार. म्हणजे तिथे 97% पॉप्युलेशन मुस्लिम आहे, मग जे कोणी हिंदू आहेत त्यांना मारणार. मग हे आधी झालं होतं का? झालं होतं. 91-92 साली 2-3 ठिकाणी काश्मीरी पंडितांना बसमध्ये काढून एका लाईनमध्ये उभं करून मारलेलं होतं. नंदीग्राम एक जागा तिथे झालं होतं, एक बडगामच्या बाजूला तिथे झालं होतं. काश्मीरी पंडित समजा लोकल्स होते. तेव्हा जे होतं की ते हादरून त्यांना बाहेर काढायचं होतं, म्हणजे हे होतं, त्यांना जिनोसाईड करायचं होतं, त्यांना पळवायचं होतं, तेव्हा ते हे झालं. पण बाहेरचे जे टुरिस्ट आले त्यांना मारण्याचा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा फर्स्ट टाइम झालेला आहे. बाकी छोटे मोठे ग्रेनेड्स फेकले, कुठे यात्रीवर हे झालं, कुठे बसमध्ये अटॅक झाला, हे छोटे मोठे झालेले आहेत. पण असं काढून त्यांना फक्त हिंदूलाच मारणं हे माझ्या मते पहिल्या वेळेस झालेलं आहे. आता या सगळ्या हल्ल्याच्या दृष्टीनं 2 महत्वाचे भाग जे तुम्ही म्हटलात, रेकी केली असेल, एक्झिक्युशन केलं, की एस्केप रूट सगळ्यात आधी त्यांनी फायनल केलेला असेल. आता जो सर्च सुरू आहे तो कशा पद्धतीनं आर्मी कंडक्ट करत आहे, किंवा तो कुठल्या भागामध्ये सुरू असेल, आणि साधारणपणे यांचा एस्केप रूट कुठला असू शकतो? या भागातून जर पाहिलं, याची जॉग्रफी पाहिली, टेरेन पाहिली, तर हा कठीण भाग आहे. आणि त्यामुळे जर ते गेले असतील तर 4-5 ठिकाणी ते जंगलात जाऊन लपू शकतात. वर गेले लेक एरिया म्हणून तारसन मार्सल लेक येतो त्याच्या बाजूला येते, तिथे बसू शकतात. ते वर तर त्यांना सस्टेनन्ससाठी बकरवाल असतात, ते त्यांना हेल्प करू शकतात. केव्ज आहेत, जंगल आहेत, तिथे महिने राहून बसलेले आहेत असं. त्यामुळे तिथे जाऊन लपणं, आणि तिथे त्या जागेवर पर्टिक्युलर जागेवर माहिती जर नसलं तर सिक्युरिटी फोर्सेसना महिने लागतील बघायला, ते करायला, अनलेस तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असली तर. आता दुसरं म्हणलं की हेलिकॉप्टर काही दिसत नाही, जंगलात काय दिसणार आहे, केव्हमध्ये काय दिसणार आहे. आणि जसं सांगितलं तराल आहे किंवा दाचीगाम फॉरेस्ट आहे, या सगळ्यांमध्ये तुमचे जर एखादा सपोर्टर असला, तुम्हाला खानापिना देत तर तुम्ही राहू शकतात. त्याच्यामुळे स्पेसिफिक किती जरी आपण शोधत बसलो, किती बघणार, किती लोक लावणार, आणि बसलं तर असं व्हेरी इझिली पॉसिबल नाही आहे, आणि वेळ लागेल याला. पण हे जे टेररिस्ट हे आतंकवाद्यांनी काम केलं ते केव्हा सापडू शकतात आपल्याला? कोणता तरी आपला इन्फॉर्मर असेल, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेलच, देर इज नो डाऊट. हां, बेसिक इंटेलिजन्स झाल्यावरच. पण असं नुसतं जाऊन इट इज लाईक अ सर्चिंग अ पिन इन हेस्ट आहे. हे खूप मुश्किल असतं काम. जर लकीली कधी पेट्रोलिंग करता सापडले तर सापडले, किंवा आपण कॉर्डन लावला, कुठे सर्च केलं, तर तिथे इट्स अ काइंड ऑफ अ लक. किंवा नाका लावला असला या साईडमध्ये, चेकिंग असले, तर अशा ठिकाणी कधी सापडू शकतात. पण तुम्ही म्हटलं की असं सगळं फिरले आणि केलं, असं नाही. याला समजा लाखो ट्रूस लागतात, आणि पूर्ण काश्मीर व्हॅलीमध्ये जवळपास RRचे फक्त 60,000 आहेत. तर इट्स नॉट सो